महत्वाची सूचना आहे. चला सगळ्यांना खूप खूप शुभ संध्याकाळ आणि धन्यवाद की तुम्ही आजच्या मीटिंगला आलाय की जी माझ्या दृष्टीतनं एक आयुष्य बदलाची मीटिंग आहे. कारण आजच्या मीटिंगचा अजेंडा आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र. आपण जे मागच्या मे 2022 ला कोर्स घेतलेला आहे आणि तिथूनच सुरुवात झाली होती. काही 100 लोकांनी केला होता. आणि हा जेव्हा 21 दिवसाचा ऑनलाईन कोर्स झाला होता मे मध्ये वगैरे, तर त्यावेळेला जे काही शास्त्र मी सांगितलंय त्याच्यामध्ये, तर ते जे शास्त्र आहे अत्याधुनिक शाश्वत शास्त्र असं नाव आहे. अत्याधुनिक म्हणजे अतिशय लेटेस्ट. आणि त्यात जे शास्त्र सांगितलं आहे ते व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी 3 गोष्टींवर चर्चा आहे त्याच्यात. व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, एनर्जी. आणि या पलीकडे जगच नाही. आज जसं सायन्स पुढे जातंय, तसं रिसर्चमध्ये सगळ्या गोष्टी उलगडीस येत आहेत, की या 3 वरच सगळं ब्रह्मांड चाललंय. आपलं जे आयुष्य आहे ते या 3च गोष्टींवर चाललंय. ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट या 3 गोष्टींच्या सायन्सनी होत आहे. त्यावेळेला मला माहिती नव्हतं, की हे इतकं महत्वाचं आहे. पण 15-20 वर्ष मी जे काही माझ्या कॉलेजमध्ये मी प्रोफेसर होते. त्या 15-20 वर्षापूर्वी मी जे काही माझ्या कामकाजामध्ये इम्प्लिमेंट केलं. मी ॲडमिनिस्ट्रेटर होते. 12 वर्ष हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि त्यावेळेला जे मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या डिपार्टमेंटच्या यशासाठी जे शास्त्र माझ्या अनुभवातून, याच्यातून काही मी शिकले त्याच्यातून वापरत होते डिपार्टमेंटचा प्रोग्रेस होण्यासाठी, मुलांचे रिझल्ट्स लागण्यासाठी, काही टीचर्सचे जे काही आपण म्हणतो त्याच्यासाठी. तर तेच सगळं सायन्स मी या कोर्समध्ये शिकवलेलं आहे पहिल्या दिवशी. आणि त्याचे रिझल्ट्स माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये मी एवढे उत्तम बघितले, की जणू माझे रिझल्ट 100% खाली कधीच लागले नाहीत. कुठलेही विषय असो. फायनल इयर इंजिनिअरिंगचा असू देत, पोस्ट ग्रॅज्युएशनचा असू देत आणि नुसते रिझल्ट 100% लागत नव्हते, तर क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी होत्या. 100% म्हणजे क्वांटिटी. क्वालिटी म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये जास्त, 70च्या वर मार्क, 90च्या वर मार्क, 80च्या वर मार्क, डिस्क्रिप्टिव्ह थेरॉटिकल सब्जेक्ट्समध्ये सुद्धा. हे क्वालिटी पण होती मार्कांची. आणि दरवर्षी मला अवॉर्ड मिळालेले आहेत. दरवर्षी. रिझल्ट तर नेहमी लागायचेच. त्यामुळे अप्रिसिएशन लेटर प्रिन्सिपलकडनं होतंच. बेस्ट हेड ऑफ द डिपार्टमेंट 3 वर्ष सलग होतं. आणि जसं मी हेड ऑफ द डिपार्टमेंट सोडलं, त्या क्षणाला 6 महिन्यात नंतर जे अवॉर्ड आले, आमच्या डिपार्टमेंटचे मार्क निम्मे झाले. आणि मग त्यावेळेला मला स्टाफ म्हटले, "याचा अर्थ मॅडम, तुम्ही निम्मे मार्क एकट्याने मिळवत होतात." तर हे जे शास्त्र मी वापरलं, मुलांचे अवॉर्ड्स म्हणा, मुलांच्या अचिव्हमेंट्स म्हणा, मुलांच्या फॉरेनला ॲडमिशन्स म्हणा, तेच सगळं सायन्स मी या कोर्समध्ये ज्यावेळेला घेतलं, इतर कॉमन लोकांना सांगितलं, त्यावेळेला त्या लोकांनी वेगळ्या-वेगळ्या कारणांसाठी स्वतः वापरून बघितलं. जसं की हा कोर्स जो आहे 3 महत्त्वाच्या टेक्निक्सवर आहे. हृदय मेडिटेशन, चित्र मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन हे 3च टेक्निक्स त्याच्यात आयुष्य बदलण्यासाठी वापरलेत. पण हे जे टेक्निक वापरलेत, ते जे सांगितलंय, जे एक्सपेरिमेंट करून दाखवलंय, त्यामुळे ठसतं मनावर ते. जसं आपण म्हणतो विचारच सगळं आयुष्य घडवतात. आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण वळलं का कधी आपल्याला? पण तिथे मी एक विचार काय करतो, काय ऊर्जा क्रिएट करतो हे एक्सपेरिमेंटेशन दाखवलेले. त्यामुळे हे मनावर ठसतं आणि ठसलं की आचरणात येतं. त्यामुळं काय झालं, ते जे तिन्ही टेक्निक्स आहेत, त्याच्यातलं हृदय मेडिटेशन तर तुम्हाला कुठेच दिसणार नाही. तुम्ही मला अजूनही दाखवा एवढा सगळा हे जे आहे YouTubeचं आहे, मल्टीमीडिया आहे, वेबसाईट आहे. मी ज्या पद्धतीने घेतले ते नाहीच. मला उलट त्यावेळेला असं सांगायचं, "तुम्ही चुकीचं घेताय, उलटं घेताय." काय ह्याच्यात हृदय मेडिटेशन कोणी सांगितलं असेल. पण माझ्या लॉजिकनी मी ते बदलून घेतलेले. त्यामुळे रिझल्ट जबरदस्त आले. तर त्यावेळेलाही त्या व्यक्तींना मी सांगितलं, "तुम्ही मला सांगायचं नाही. मी काय सांगते ते तुम्ही करून तर बघा."
उगाच इकडं तसं आहे, तिकडं तसं आहे. मी कॉपी करत नाहीये, लक्षात घ्या. मी कॉपी केली तर मी जरूर सांगते मी कुठली कॉपी केली. तर त्यामुळं हे हृदय मेडिटेशन तुम्हाला कुठं दिसणार नाही. चित्र तर नाहीच नाही. आता असेल मला माहिती नाही. पण व्हिज्युअलायझेशन सुद्धा माझ्या डोक्याच्या लॉजिक प्रमाणे मी ते केलेलं आहे. त्यामुळे त्याचे रिझल्ट्स अल्टिमेट्स आहेत. आता हेच 3 टेक्निक आपल्याला वापरायचे हा कोर्स करताना. तर याच्यामध्ये काय झालं, की हृदय मेडिटेशन तर मी म्हणजे हे जास्त इम्प्लिमेंट केलं नव्हतं. माझा जो प्रोग्रेस, माझी जी सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगितली. त्या सक्सेस स्टोरीमध्ये मी क्वचित वापरलं. कारण ऑलरेडी माझी हृदयाची स्पंदनं स्ट्राँग आहेतच. माझी प्युरिटी, सचोटी हृदयाची आहेतच आहे. त्यामुळं आपोआप हृदय मेडिटेशन ज्यासाठी करायचंय, हृदयाची ताकद वाढवायला करायचंय, त्यासाठी ते करायचे. त्याची मला गरज लागली नाही. त्यापेक्षा पॉवरफुल चित्र मेडिटेशन आहे. आणि चित्र मेडिटेशनपेक्षा व्हिज्युअलायझेशन टेक्निक पॉवरफुल आहे. आता हा कोर्स ज्यावेळेला मी घेतला, त्यावेळेला हृदय मेडिटेशनचे दणदण रिझल्ट्स आले. कारण ते सोपं आहे. हृदय मेडिटेशन 1 मिनिटाचं आहे. चित्र मेडिटेशन हे मुद्दाम मी अरेंज केलं व्हिज्युअलायझेशनकडे तुम्हाला नेताना. कारण आम्ही इंजिनिअरिंग, आम्ही टेक्नॉलॉजिकल माणसं होतो. मी ज्यावेळेला स्टुडंटला, टीचरला सांगायचे, टेक्नॉलॉजिकल माइंड असल्यामुळे व्हिज्युअलायझेशन पॉवर आमची जबरदस्त असतेच असते. आम्ही ड्रॉइंग शिकतो, ड्रॉइंग काढतो. त्यामुळे कल्पनाशक्ती आमच्याकडे असते. पण मी विचार केला, हे कॉमन पब्लिक सगळं आहे. रंग आठवणार नाही व्हिज्युअलाइज. आजही येत नाही बऱ्याच जणांना. व्हिज्युअलाइज रंग करता येत नाही. नंबर त्या रंगात व्हिज्युअलाइज करा म्हटलं तर येत नाही. म्हणून मी ठरवलं एक-एक स्टेप यांना त्या टेक्निककडे न्यायचं. म्हणून चित्र मेडिटेशन माझ्या डोक्याने अरेंज केलेलं आहे ती एक स्टेप, की व्हिज्युअलायझेशनकडे न्यायच्या आधीची तयारी. पण चित्र मेडिटेशनचे पण रिझल्ट्स आता तुमच्याकडनं असे फारसे मला रिझल्ट्स व्हिज्युअलायझेशनचे नंतर मिळाले. पण कोर्स घेताना हृदय मेडिटेशन 1 मिनिटाचं असल्यामुळे त्याचे रिझल्ट जबरदस्त आलेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी शरीरावर पण इम्प्लिमेंट केले, गोळ्यांवर इम्प्लिमेंट केले, जखमांवर इम्प्लिमेंट केले, हॉस्पिटलचे रिपोर्ट, ॲडमिट असताना आणि हॉस्पिटलमधनं लोकं घरी आलेली आहेत. रिपोर्ट चांगले आलेले आहेत, गोळ्या बंद झालेल्या आहेत, हृदय मेडिटेशनवर फ्लॅट झालेले आहेत लोकांचे. इस्टेट मिळालेली आहे, कोणी घेऊन गेलेलं मिळालेलं आहे. जे देत नव्हतं, दागिने देत नव्हतं ते मिळालेले आहेत. पैसे घेऊन गेलेले पैसे मिळालेत. एक तर रिझल्ट असा आहे, की त्या मॅडम म्हणत होत्या, की मला सकाळी पैसे लागतायत फ्लॅट बुकिंगसाठी, कमी पडतायत. कशासाठी त्यांना हवे होते? आणि मला आता पैसे घेऊन गेलेले मला कसे मिळतील? आता तर रात्रीचे 7 वगैरे वाजलेत. मी म्हटलं, "तुम्ही का डोक्याने विचार करता? बसा ना हृदय मेडिटेशन करायला. अहो 10 काय 11-12 पर्यंत पैसे मिळू शकतात तुम्हाला." इकडची दुनिया तिकडं करण्याची ताकद हृदयामध्ये आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी केलं आणि 10च्या त्यांना डबल पैसे मिळालेले आहेत. हे आपले व्हिडिओ आहेत YouTube चॅनलवर. ते नवीन लोकांनी जरूर बघावेत. आणि ह्या हृदय मेडिटेशनचे रिझल्ट बऱ्याच जणांना आले. मग मी अजून अभ्यास केला. अरे, या लोकांनी तर शारीरिक रोगावर वगैरे इम्प्लिमेंट केले. मी कधीही माझ्यासाठी कधीही हे टेक्निक इम्प्लिमेंट केले नव्हते माझ्या कॉलेज लाईफमध्ये. पूर्णपणे विद्यार्थी, कॉलेज यांच्यासाठी. व्हिडिओ बंद ठेवा, नंतर हात वर करा. मी नंतर तुम्हाला बोलायची संधी देते. तर हे मी माझ्यासाठी कधीच नाही. मी माझं मॅनिफेस्टेशन स्टोरीचा व्हिडिओ टाकेलच. तो जरूर बघा. हे मी सगळं दुसऱ्यांसाठी केलेलं आहे. दुसऱ्यांसाठी ते टेक्निक इम्प्लिमेंट केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्यावेळेला रिझल्ट आले, त्यावेळेला मीच रिसर्च केला, की एवढा दणदण का रिझल्ट येतोय? आणि मग मला हृदयाचा लेटेस्ट रिसर्च कळला, की हृदयाची ताकद खूपच हृदय हा पहिला ब्रेन आहे आपला. आणि आता तर हृदयाचा जो कप आहे त्यातूनच आपण असेंड होणार आहे. जे मोक्ष मिळणार आहे, जे आपण पृथ्वी आपली परिवर्तनात आहे, ते सगळं आपण हृदयातनं जाणार आहोत. इतकं या हृदयाला महत्त्व आलेलं आहे. त्यावेळेला मला कुठं माहिती होतं. मग नंतर हळू लक्षात आलं, की माझं लॉजिक किंवा माझी विचारशक्ती किंवा माझे अनुभव हे तर आहेच आहेत माझ्या पाठीशी. पण मला कोणीतरी ऊर्जा स्ट्राँगली सपोर्ट करतीये, गाईड करतीये आणि तिच्या इच्छेने ते सगळं करून घेतीये. आणि आता 2 वर्षानंतर तर कळलं हे जे हृदयाचे ग्राफ दिले होते,
ते आत्ताशी लोक वापरायला लागले. जे माझ्यासारखे कार्यक्रम घेतात, ते आत्ताशी ते ग्राफ वापरायला लागले, जे मी पहिल्याच 2 वर्षापूर्वी वापरून तुम्हाला तेच जीवनाचं रहस्य सांगितलेलं आहे. आणि मग मला लक्षात आलं आणि हळू आता ऊर्जा सोडली, तर काहीच टेक्निक जगामध्ये सुप्रीम मोस्ट राहिलेलं नाहीये. तुम्हाला काही करायचं असेल तर ऊर्जाच बदलायची. ऊर्जा एकमेव हवं ते मिळवून देते. आणि आज भारत सोडला तर इतर देशांमध्ये तुम्हाला सांगते माझी ऊर्जा बदलायची आहे समजा. तर ते नुसते असे हातवारे करून ऊर्जा बदलतात. म्हणजे जो ऑरा आपण जे काही ध्यान करतोय, काय करतोय, पाश्चात्य देश किंवा इतर देशांमध्ये केवळ दुसरे जे हीलर्स आहेत, टेक्निक्स शिकलेले आहेत, ते लगेच ऊर्जा बदलतायत. आणि ज्या वेळेला आपल्याकडं हे सुरू केलं, लोकं बिलीव्ह करत नाहीत आणि बाकीचे लोक ते बाहेर बिलीव्ह करतात आणि आज बऱ्याच देशांमध्ये हीच टेक्निक वापरून तुमचे कसलेही रोग दूर करणं चाललेलं आहे. तर इतकं हे शास्त्र जे या कोर्समध्ये आहे ते खूप छान आहे. आणि मग हे आता जसं केलं, साधकांनी केले 100 वगैरे साधक होते त्यावेळेला. त्यावेळेला सगळ्या गोष्टी सिन्सिअरली करून घेतल्या, रिझल्ट आले. पण त्याच्यानंतर आपण दुसरा कोर्स लॉन्च केला. दुसराही ऑनलाईन झाला. त्याच्यानंतर आपण वेबसाईटवर टाकला. पण ह्याचे प्रॅक्टिस कोर्स सुद्धा 1-2 होऊन गेले. कारण चित्र मेडिटेशन पर्यंत कोणी आलं नाही, व्हिज्युअलायझेशन पर्यंत आलं नाही. मला एक अशी खंत की शिकवलेलं सगळं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. प्रॅक्टिकल जीवनात उपयोग झाला शिकलेल्यांच्या तर उपयोग. आणि कुठेतरी ती खेद होती, नाही बाबा चित्र व्हिज्युअलायझेशन हे करतच नाहीत लोकं. आज जो 3 बोटांचा प्रोग्राम होता त्याच्यात, की अंगठा आणि ही 2 बोटं चिटकवायची. पटकन अल्फामध्ये जायचं आणि क्षणार्धात हवं ते मिळवायचं. ते कोणी त्या लेव्हलपर्यंत गेलं नव्हतं. म्हणून सराव कोर्स भरपूर घेतले गेले याचे. पुन्हा 15-15 दिवस मी घालवलेले. पण हार्डली आज 2 ते 3च व्यक्ती हे करून रिझल्ट आणू शकतात. कारण हे करायला न्यूरो लिंग्विस्टिक ब्रेनचं प्रोग्रॅमिंग करावं लागतं 1 महिना तरी. म्हणून 21 दिवस कितीतरी दिवस मी करून घेतलीये प्रॅक्टिस. पण तिथवर मजल कोणी मारली नाही, सराव कोर्स करूनही. मग वेबसाईटवर टाकून लोकांनी वेबसाईटचे कोर्स पण केले. आणि बरेच लोक नंतर रिझल्ट सांगणं झालेत. अजिबात रिझल्ट सांगत नाहीत. सांगा म्हटलं तरी सांगत नाहीत. आता सुद्धा काही व्यक्तींचा जेव्हा मला मेसेज आला, त्यावेळेला मी म्हटलं, की तुम्ही मला 5 ते 6 आठवड्याला देण्याची प्रॉमिस करा. कारण हा कोर्स फुकटही देऊन झालाय. 150-100च्या वरती लोकं तुम्हाला वेबसाईटवर दिसतील. आणि तुम्हाला मी दाखवेल किती 1 सेकंद, 2 सेकंद पैसे भरून 2,000 फी होती. पैसे भरूनही त्यांनी 1 सेकंद सुद्धा, 2 सेकंद, 10 सेकंद, 1 मिनिट सुद्धा कोर्स केलेला नाही ना. असं नकोय मला. आणि त्यामुळे मी ज्यावेळेला फ्री देते किंवा फ्री पण म्हणजे फ्री देते त्यावेळेला माझी अपेक्षा असते तुम्ही केलंच पाहिजे. तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. मी तुम्हाला फ्री देते, तुम्ही वेळेचा इफोर्ट्स दिलाच पाहिजे. गिव्ह आणि टेक आहे. हे सगळं ब्रह्मांड मॅथेमॅटिक्सवर चालतं. आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. मग काही वाईट दिलं, एक वाईट विचार जरी आपण सोडला, तर तो एक वाईट विचार सुद्धा आपल्याला खूप भोगायला लावतो. आपल्या जीवनात दुःख आणतो. आणि हा सगळ्यात वाईट विचार पैशाचा जर असेल, तर जास्तीत जास्त वाईट दुःख आपल्या जीवनात आणतो तो. मग ते दुःख पैशाचं नसतं, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचं असतं, रोगाचं असतं, समस्यांचं असतं, रिलेशनशिपचं असतं. हे शिकून घ्या. आपल्या उपनिषदात लिहिलेलं आहे. संरक्षण मॅडम सांगा जरा, ईशवास्य आहे का काय? दुसऱ्याच लाईनला वाक्य आहे. 90% पाप हे पैशातून येतं. म्हणून एक विचार सुद्धा खूप भोगायला लागतो. हे समजून जर घेतलं ना, दुःखच येणार नाही. आणि जे दुःख येईल ना, ते पण ॲक्सेप्टन्स आपल्याला केला पाहिजे. कारण दुःख हे लर्निंगसाठीच येत असतं. आपल्याला पुढे जाण्यासाठीच येत असतात. आपल्याला ते दुःख वाटतं, पण ते दुःख नसतं. आणि ती दुःख सुद्धा आपण प्रोग्राम घेऊन आलेलो असतो. त्यामुळे पुढच्या अवस्था या, की दुःख आलंय ॲक्सेप्टन्स करा, तटस्थ राहा, स्वीकारा. दुःखाला स्वीकारलं ना, एखाद्या परिस्थितीला स्वीकारलं ना आपण,
तर आपोआप ते दुःख आणि अडचणी दूर होतात परिस्थिती स्वीकारली तर. तर हे फार महत्वाचं आहे. हे काही मी त्याच्यात डिस्कस केलं नाही. त्याच्यात शास्त्र आणि टेक्निक सांगितले. पण पुढं-पुढं या गोष्टींकडे गेलं पाहिजे. कारण भाग एक पूर्णपणे आपल्याला जे हवं ते कसं मिळवायचं ते आहे. म्हणजे जे तुम्हाला हवे ते मिळालंच पाहिजे. पण माणसाला कळतच नाही आपलं सुख कशात आहे. आपण धावतो, पैशाच्या मागे धावतो. बंगला, गाडी, ऐश्वर्य, इस्टेट धावतो, दागिने, कपडा, लत्ता ह्याच्या मागे धाव करतो. पण खरं सुख यात नाहीच आहे. खरं सुख अबंडन्स मध्ये अबंडन्स. आणि अबंडन्सचा अर्थ काय? समाधानाचा अर्थ काय? तर माझ्याकडे एक भाकरी आहे ना, तरी सुद्धा मी अबंडन्स मध्ये राहते कारण मी समाधानी आहे. एक भाकरी. मग त्या भाकरीत कोणी आलं तर चतकोर देतो, वाटतो. ह्याला अबंडन्स म्हणतात. अबंडन्स म्हणजे पोत्यानी असणं नाही. अबंडन्स म्हणजे 2 टोपल्या भाकरी घरात आहेत असं नाहीये. अबंडन्स समाधान मनोवृत्तीत असतं. मग या पुढच्या गोष्टी ह्या कोर्समध्ये तर हवंय न घ्या. पण सुख कशात आहे तेच कळत नाही. उदाहरणार्थ मॅनिफेस्टेशन या कोर्समध्ये जे टेक्निक आहे, गाडी घेतली. आता गाडीला पेट्रोलला पैसेच नव्हते. गाडी ठेवायला जागा नव्हती. मग हे प्रॉब्लेम निर्माण झाले. मग गाडी मिळवली हे बरोबर होतं का? नव्हतं बरोबर. गाडीत सुख नव्हतंच. मग सुख कशात आहे हेच कळत नाही आपल्याला. म्हणून तर विहंगमची स्थापनाच त्याच्यासाठी झालीये. अरे माणूस पुष्कळ पैसा मिळवतो, सगळं मिळवतो, टेक्नॉलॉजिकल सगळं ऐश्वर्य उभं होतं, पण सुखच कशात आहे ते कळत नाही. मग सुख कशात आहे म्हणून स्थापना झाली. सुख कशात आहे ते सांगण्यासाठी. पण हा पहिला कोर्स सामान्यांसाठी आहे, की ठीक आहे, माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत ते मला दूर केले, तर मग मी ध्यानधारणा, तटस्थतेकडे जाईल. सिच्युएशनला ॲक्सेप्टन्स स्वीकारेल. हा कोर्स त्याच्यावर आहे. तर तो तुम्हाला वेबसाईटवर दाखवते. काही लोक नवीन आहेत, तर हा वेबसाईट वरूनच करायचा आहे. मग वेबसाईटवर कोर्स जो आहे, त्याचा काय महत्वाचा फायदा होतो, की तुमच्या सोयीने तुम्ही हवं तेव्हा करायचं आहे. तुम्हाला परत रिपीट करायचं आहे. समजलं नाही रिपीट करा. नकोय स्किप करा. पुढं न्या. स्पीड वाढवा. व्हिडिओचा स्पीडही बदलता येईल. टिबल स्पीड डबल करता येईल, कमी करता येईल. परत बघू शकता. हा फायदा आहे वेबसाईटच्या कोर्सचा. मग एकदा परचेस केला तर तो कायमचा नसतो. लक्षात घ्या. कुठल्याही आपल्या जीवनाचीच गॅरंटी नाहीये. त्याला काही व्हॅलिडिटी ठेवलेली होती. ज्यांनी परचेस केलं काही 6 महिने व्हॅलिडिटी असते. काही काही लोक नंबर ऑफ आवर्स मध्ये ठेवतात. की बाबा 21 दिवसाचा कोर्स म्हणजे 21 तास. पण मी तसं केलं नाही. पण याचा अनड्यू ऍडव्हान्टेज सुद्धा बाकीच्यांनी घेतला. सगळ्यांना आपले लॉग इन दिले. 200-250च्या वर त्याचं रनिंग झालंय. असं केलं नाही पाहिजे. मग हे व्हॅलिडिटी आज ज्यांची संपलेली आहे, त्या लोकांना मी एक्सटेंड करून देणार आहे. केव्हा? तुम्ही वापरला पाहिजे तो. तुमचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे तिथे. ते बघणार आहे मी. वाटलं तर एक्सटेंड करणार आहे, नाहीतर नाही. दुसरं फ्री सुद्धा दिलेलं आहे. मी बरेचसे वेबसाईट कोर्स फ्री देत असते. जसं देवीध्यान 2दा देऊन झाला, चक्रध्यान झाला. मग फ्री दिला की खूप लोक एनरोल होतात त्याच्यात. पण करतच नाही. मग असे फ्री लोकांना जो दिला तिथे लॉग इन आहे. मला काही तारीख वाढवली की झालं. पण आता ज्यांचं तिथे लॉग इन नाहीये त्यांना करून द्यायचा प्रॉब्लेम आहे म्हणून ₹250 फी ठेवली आहे की तुमचं तिथे रेकॉर्ड नाहीये, तुमचं लर्नर म्हणून नावच नाहीये. मग ₹250 तुम्हाला फी ठेवलेली आहे. तर त्याच्यातून ₹250 ₹2500 फी आहे. पण माझी अॅनिव्हर्सरी या महिन्यात आहे. माझ्या मुलाचा बर्थडे 25 वर्षाचा होतोय माझा मुलगा. त्यानिमित्त मी ठेवलंय. म्हणजे 1/10 अमाउंट आहे. तर जे नवीन लोक आहेत त्यातले जे चांगले लोक आहेत त्यांना मी गिफ्ट पण दिलेली आहे. 2-4 लोकांना सांगितले तुम्ही पैसे ₹250 पण भरायचे नाही. कारण जी चांगली लोक आहेत त्यांना मी खूप गिफ्ट देत असते. मेंबरशिप सुद्धा मी फ्री दिलेले आहेत. सुदर्शन पिरॅमिडची मेंबरशिप. कारण चांगले लोक आहेत, कौतुक केलंच पाहिजे त्यांचं. आणि मला फक्त तेवढंच हवंय. मला तुमचे इफोर्ट्सच हवेत.
आता याच्यामध्ये मेंबरशिप ऑप्शनही देऊन झाला की बाबा एक एक कोर्सची 2,000 काही पैसे ठेवलेत तिथे. पण सुदर्शन पिरॅमिडची मेंबरशिप घेतली तर सगळेच कोर्स जे आहेत आठीच्या आठी ते तुम्हाला 1 वर्षभर फ्री मिळणार आहेत. बऱ्याच लोकांनी घेतलीये. पण तरी सुद्धा कोर्स करत नाही, म्हणून त्यांना म्हटलं की चला आता माझं मॉनिटरिंग सुरू करते या कोर्सला, म्हणजे तुम्ही कराल. कारण डबकं नकोय आपल्याला तिथे. एक घेऊन ठेवलाय कोर्स करत नाही असं नकोय. आणि तशाच लोकांना मेंबरशिप, काही लोकांना घेऊ नका म्हटलंय. नका घेऊ मेंबरशिप, तुम्हाला गरज नाही. कारण एवढे सगळे कोर्स करणार आहेत का? तेवढा वेळ तुम्हाला आहे का? तुमचे बाकीचे काही प्रापंचिक आहेत. आता आज आपल्याकडं माधुरी मॅडम आहेत, तामाणे मॅडम आहेत का? माधुरी तामाणे मॅडम आहात का तुम्ही मीटिंगला? माधुरी मॅडम आहेत का? हो अनु मॅडम. कोण आहे? माधुरी मोहिते पुणे. माधुरी मॅडम बघा, डिलिव्हरी झालीये 22ला. किती झाला म्हटलं? नाही 22ला नाही, किती तारखेला डिलिव्हरी झाली? लगेच त्यांचा मेसेज आला, मी 5 ते 6 तास देणार आहे. म्हणजे खरंच सलाम माधुरी मॅडमना. इतका सलाम, किती वेळा तुम्हाला सलाम दिला सांगते माधुरी मॅडम. धन्य त्या स्त्रीची की डिलिव्हरी होऊन आठवडा पण झालेला नाहीये. मी सांगते ना, थांबा मला तारीखच आठवत नाही. 29-30 ला झालेली आहे डिलिव्हरी त्यांची, 30 जूनला. बघा किती दिवस झालेत. पण त्यांनी काल मला मेसेज पाठवला, मॅडम मला कोर्स करायचा आहे तुमचा, 5-6 तास मी देणार आहे आठवड्याला. किती धन्य. आणि त्यांचं उदाहरण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवा. आपण काय करतोय बघा. आणि किती वेळा मॅडमनी फ्री दिला ना, आपण किती वेळा तो केला. आणि मला अजिबात या कोर्सचा इन्सल्ट नकोय. त्यामुळे जे करणार आहेत त्यांनीच यायचंय, नाहीतर येऊ नका. कारण हा कोर्स एवढ्या हायर लेवलचा आहे ना, आणि प्रत्येक मिनिटाला यातलं शास्त्र आहे ना, प्रत्येक मिनिटाला आपल्याला उपयोगाचं आहे. आणि इतकं महत्वाचं आहे की आपल्याला मरताना सुद्धा ते आठवलं पाहिजे. म्हणून हे सारखं रिपिटेशनची गरज आहे. आपल्याला काही मिळवण्यासाठी माझा हेतूच नाहीये. माझा हेतू हे समजून घ्या, कारण परत परत तुम्ही अडकताय, परत परत हे शिकलेलं विसरताय. त्यामुळं ह्याला विसरून चालणार नाही. म्हणून एक मॉनिटरिंग मी करणार आहे, गायडन्स देणार आहे. करायचंय तुम्हालाच ओपन करून. आणि ज्यांना हे 5-7 तास देणं जमणार आहे त्यांनीच मला मेसेज टाका. मग मी तुम्हाला आता ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये मी ऍड करणार आहे. तुमचं तिथे लॉग इन असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, मी तारीख एक्सटेंड करणार आहे. तुमचं तिथे लॉग इन नसेल तर मी सांगणार आहे काय करायचं आहे. तर हे महत्वाचं आपण लक्षात घेऊयात. तर एक चंग जर बांधला ना, की एक आपल्याला काही मिळवायचंय, नाही मिळवायचंय, ठीक आहे, भले नाही मिळवायचं, पण आयुष्य कशावर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं विचारांना आपल्या काबूत ठेवलं पाहिजे. आपण ऍक्शन करू न करू, विचार बदलायचाय. कट 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 कट. विचार कोणाच्या मनात येत नाहीत वाईट, सगळ्यांच्याच मनात वाईट विचार येतात. पहिले वाईटच विचार आपल्या मनात येतात, पण आपल्याला कॉन्शियसली त्याला कट करायचे आणि विचार बदलायचे. ही सवय या कोर्समधनं जर लागली ना, तर काय आयुष्यात हवं ते मिळणारच आहे. कारण विचार खूप महत्वाचा आहे. आणि आता तर आपल्याला जर मोक्ष मिळवायचा आहे, मुक्त व्हायचंय, तर प्रत्येक विचार जो चांगला सुद्धा आहे, एखादा चांगला विचार आला त्याला सुद्धा बदलायचं आहे आपल्याला. उदाहरणार्थ आता हा पिरॅमिड आहे. आता हेमांगांना रंग देऊन झालाय, लिकेज होतं, लिकेज काढलं. मिस्टरांनी हॉल किचन रंगही देऊन टाकलं. आता समजा माझ्या विचार मनात त्याला पिरॅमिडलाही थोडंसं लिकेज आहे, मी त्यांना सांगितलं होतं पिरॅमिडचे लिकेज काढूयात. मग आता ते म्हटलं की एवढं काही स्ट्रॉंग नाहीये, बघूयात आता या पावसाळ्यात. आणि कारण तो एक्झॅक्ट लोकेशनही कळला पाहिजे ना, मग बघू. पण समजा आता माझ्या मनात विचार आला की पिरॅमिडलाही रंग देऊयात. आता हा विचार चांगला आहे, पण या विचाराला सुद्धा बदलवायचे. का तर रंग देऊयात ही माझी इच्छा झाली. आणि प्रत्येक इच्छा आपल्याला मोक्षापासून दूर नेणार आहे.
मोक्ष हवा ही सुद्धा इच्छाच आहे आपली. मग काय केलं पाहिजे? आणि या विचाराला बदलायचं, रंग द्यायचाय का? अरे कशाला इच्छेत अडकायचंय? जेन्युइन आहे का? गरजेचं आहे का? का मी वातावरणात टाकतीये मला रंग द्यायचा? हे लक्षात घ्यायचं. आता इथे मात्र दुसऱ्यांसाठी आपण जे काम करतोय त्या इच्छा सारख्या येऊन द्यायच्यात, वाढवायच्यात. कारण 49% आपल्या स्वतःसाठी जगायचे, 51% दुसऱ्यांसाठी जगायचे. ज्याला असेंड व्हायचंय ना त्यांनी हे सूत्र अवलंबवलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. मग काही असू दे, छोटी छोटी गोष्ट असेल, घरातली एक व्यक्ती का असना, कामवाली का असना, शेजारीन का असना, कोणासाठीही. कारण आपल्याला काही प्रत्येकाशी चांगलं वागता येतं असं काही नाहीये. मग आपण ठरवायचं की दुसऱ्यांसाठी म्हणजे मी काय करू शकतो. मग कोणी पैसा देऊ शकतं, कोणी काम करू शकतं, कोणी सेवा करू शकतं, कोणी अन्न देऊ शकतं, कोणी कपडा लत्ता देऊ चांगला वापरलेला नाही. कारण एका मॅडमनी मला सांगितलं, आला त्याला बोलून घेतलं त्यांनी कपडे घेऊन गेला नाही. आजकाल कोणीही जुनं नेत नाही, सांगते मी तुम्हाला. जुने वस्तू जुने, त्या मॅडम मला सांगत होते. मी म्हटलं तुम्ही जुने द्यायलाच नको होते. नेत नाही आजकाल कोणी जुने. ते म्हणे नाही चांगले होते, मुलांनी वापरलेले नव्हते, नवीनच होते. नाही मग तुम्हाला जुने द्यायचे तर तुम्ही म्हंटल पाहिजे ना असं असं वापरणार का. मग त्यांनी मला ते उदाहरण दिलं. कारण आजकाल थोडस एनर्जी पण कळती लोकांना आणि सुबत्ता खूप आली आपल्याकडे, सुबत्ता आली, त्यामुळे जुनं नाही नेत कोणी आजकाल. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि विचार पेरले पाहिजे. तर आता मी या कोर्स बद्दल थोडंसं शेअरिंग करून दाखवते. जर नवीन लोक असतील तर त्यांनी कसं करायचंय, तुम्हाला झेपणार असेल तरच करायचंय, नाही तर नाही करायचं. मला तुम्ही जास्त ह्याच्यात आणू नका. कारण आता आपल्याला जेवढे आहेत तेवढ्याच चालकांसाठी काम करायचं. त्यामुळं तुमचं तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार असाल तर करा. आणि 100 वेळा सांगितलं तरी प्रॉब्लेम येतोच. पहिलं जर कोर्स ओपन होत नाही, हे बघा आता पहिल्यांदा गुगलवर जायचं, दिसतंय ना स्क्रीन माझी, तर इथे गुगलमध्ये जायचं आपण. गुगल हा सर्च इंजिन असतो. हा बघा गुगल हा सर्च इंजिन आहे. इथे गुगलवर गेलं ना की सुदर्शनची वेबसाईट टाकायची. सुदर्शन सुदर्शन येतच बघा, इथे येतं सुदर्शन pyramid.com. हे वेबसाईट लक्षात ठेवायची. इथे घे जायचं. आता इथे गेलं आपण या वेबसाईटवर, तर आता इथे सगळं आडवं दिसतंय ना. झूम येतोय हे फक्त मॅडम याच्यावर. दिसत नाहीये. नाही, झूम येतोय फक्त. हो का, मी शेअर नाही केलं का. हा एक मिनिट बघा आता दिसतंय वेबसाईट. नाही तसंच आहे अजून मॅडम, आलं. झूमच दिसते फक्त. आलं मॅडम, आलं आलं. आलं का. हा ठीक आहे, दिसली ही. डायव्ह इंटू अ लश ग्रीन दिसतंय. हो नाही. हो. हा ठीक आहे. ते बघा हे वेबसाईटवर आपण आलेले. थोडक्यात मी हे सांगते मग पुढचं बोलते. तर हे वेबसाईटवर यायचं. आता हे आडवे ऑप्शन्स आहेत ना, ते आडवेच्या ऐवजी उभे असतात. तर हे तुम्हाला इथे महत्वाचं, इथे लॉग इन असल्याशिवाय काहीच करायचं नाही वेबसाईटवर. हे इथे माझा फोटो टाकलाय मुद्दाम. हे आपलं लॉग इन झालंय की नाही वेबसाईटवर ते कळलं पाहिजे. काही करायचं, तुम्हाला पैसे भरायचे, मोफत जरी मी तुम्हाला दिलं, मोफत सुद्धा कोर्स तुम्हाला रजिस्टर करायचा आहे, मोफत कोर्स बघायचा आहे, मोफत आहे इथे. तर पहिलं लॉग इन पाहिजे, त्याशिवाय वेबसाईट तुम्हाला ओळखतच नाही. आणि वेबसाईट तुम्हाला ओळखत नसेल तर काहीच करता येत नाही. त्यामुळे व्हिडिओ ओपन होत नाही, काही दिसत नाही. पहिलं हे चेक करायचं आणि पहिलं लॉग इन करून घ्यायचं. काय म्हणतात बाबा. कोणाकडनंही घ्या. मग आता इथे लॉग इन झालं की कळतं. मग आता कोर्सेस मध्ये जायचं. तर आता कोर्सेस 8 आहेत, 8. आणि आपण मेंबरला हे सगळे दिलेत वर्षभर वापरायला. 8 कोर्स पैकी हा फ्री आहे, मूलभूत ज्ञान कोर्स.
तर हा करून बघायचंय तुम्ही लोकांनी, नवीन लोकांनी. मिनी 5:30 झाले वेबसाईट म्यूट करा सगळ्यांनी. बाबू पण म्हणे मला पण लावायची. दोघं जण झालं का सायकल? त्याची आई त्याला कुठे सायकलवर पाठवते. राणिक मॅडम म्यूट करा. सॉरी सर. तर हे बघा, इथे हा फ्री कोर्स करून बघायचा आहे. येतोय का बघा, इथे क्लिक केलं की व्हिडिओ ओपन होतात. आता हा 2 नंबरचा जो कोर्स आहे ना, तो आपण बोलतोय आज. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे. प्रत्येक माणसाने हा जो कोर्स केला ना, तर बरंच आयुष्य बदलणार आहे, बरेच प्रॉब्लेम, समस्या बदलणार आहेत. तर हा कोर्स 2,500 रुपये किंमत आहे. मी फक्त आता 250 रुपये, माझी अॅनिव्हर्सरी आहे या महिन्यात, मुलाचा बर्थडे आहे, त्यामुळं देत आहे 250 रुपये. आणि जे जुने साधक आहेत त्यांना मी फ्री देत आहे. आता हा कोर्स क्लिक करूयात. या कोर्सला आपण बघूयात. मी डॅशबोर्ड मध्ये गेले नाही, मी डॅशबोर्ड मध्ये जाऊन ओपन करते. हा नाही, थांबा, आधी हे सांग. या कोर्सला तुम्ही आता आलत, कोर्समध्ये जाऊन आलात की इथे बाय कोर्स फॉर 2,500 येते. मी किंमत बदलणार आहे 250 रुपये. त्यावेळेला नवीन साधकांनी तो इथे क्लिक करून पुढे जायचे. आणि नेहमी ऑनलाईन पैसे भरतात तसे भरायचे. पैसे भरताना तुम्ही कोणाचंही खातं वापरू शकता, कोणाचंही हे वापरू शकता, गुगल पे, कोणाचंही तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. फक्त अट एवढी, हे तुमचं पाहिजे. कारण ज्या वेळेला पैसे भरणारे, ज्या वेळेला मोफत रजिस्टर करणार, इथे तुमचं असेल तर होणार आहे. आणि ज्यांना मी मोफत देणार आहे त्यांना इथे मी 0 करणार आहे. मेंबरशिप घेताना 0 करता येत नाही, पण बहुतेक इथे 0 करता येतं. मी अजून चेक केलं नाही, वेबसाईटनी बरेच कंट्रोल बदलले. 0 नाही केलं तर 1 रुपया 2 रुपये ठेवे. 0 केलं तर 0 केल्यावर काही साधकांना मी गिफ्ट दिलेली आहे. त्यांच्या चांगल्या मला जो काही उपयोग होत आहे, माझ्यासाठी विहंगमसाठी जे करत आहेत, कोर्स सिन्सिअरली करत आहेत, भले विहंगमसाठी काय केलेलं नाही, पण कोर्स चांगले करत आहेत, त्यांना मी गिफ्ट देणार आहे. त्यांना 0 होईल. मी सांगेल त्यावेळेला त्यांनी इथे क्लिक करायचं, मग त्यांचं रजिस्टर होईल. पण हे जर तुमचं नसेल आणि मग नंतर मला म्हणणार तुम्ही मॅडम नाही, तर मला तेव्हा सांगायचं नाही. हे तुमचं पाहिजे, मग इथे क्लिक करायचं. ठीक आहे. तर 250 साठी, फ्री साठी. आणि ज्यांचं आहे, आता लर्नर्स, आता हे सगळं सांगितलं. आता मी कोण लर्नर्स आहेत ते बघूयात. तुम्ही पण बघून घेऊ शकता, तुमचं आहे की नाही तिथे अकाउंट, ते बघून घेऊ शकता. कारण काही लोकांना मी काढून टाकलेलं आहे. खूप वेळा मेसेज पाठवून झाले तरी काही त्यांनी केलंच नाही. अशाने मी काढून टाकलेले तिथून, लर्नर मधनं पण उडवले की नकोच मला, कधीच नकोत लर्नर, असं मी केलेलं आहे. आता हे बघा, हा कोर्स आहे ना, आता आपण लर्नर बघू, 96 दिसत आहेत. तर लर्नर्स कोण कोण आहेत बघून घ्या तुम्ही, दिसताय का. आता बघा, पूजा जाधव 1 मिनिट कोर्स केलेला आहे बघा. वैशाली नलावडे कोर्स किती केलाय, 12 आवर्स केलाय. 3% जाऊ द्या, ते चुकतंय. नंतर सोनाली नायगावकर 5 तास, नूतन पवार 44 तास बघा, अश्विनी सावंत 3 तास, कोयलीकर 2 तास, 21 तास आहे. वैशाली जाधव 24 आवर्स, सुजाता कदम 47, माधुरी रमेश 105 आवर्स, पूनम बोरले 3 आवर. आता या लोकांच्या सगळ्या व्हॅलिडिटी संपलेल्या आहेत. त्यांना मी तारीख एक्सटेंड करून देणार, 30 जुलै किंवा 5 ऑगस्ट वगैरे ठेवील. 1च महिना मी देणार आहे. का? कारण 1च महिना, कारण खूप दिवस दिले ना, मनाची एक सवय असते, करू नंतर, करू नंतर. हे बघा, 50 मिनिटं फक्त केलेलं आहे बघा. किती वाईट वाटतं मग. आणि मेसेज पाठवून पाठवूनही, हे काही फ्री पण आहेत, काही परचेस केलेले सुद्धा असे. आणि काढून टाकलं बऱ्याच लोकांना, काही करायचं नाहीये. 28 मिनिटं झालंय बघा. मग काय देऊन फ्री उपयोग होतो हे. आणि मी एक बघणार आहे पहिला आठवडा जर तुम्ही केलं, हे बघा 159 आवर्स. मुक्ता मॅडम बघा, किती आयुष्य त्यांचं त्यांनी चांगलं केलंय. आता किती फरक पडलेला आहे. 240 आवर्स बघा, कोणी 240 आवर्स. गंगा शिंदे, आता ह्यांची केस सांगते मी, 240 आवर्स तुम्हाला इथे दिसत आहेत. अहो, केवढं आयुष्य त्यांचं बदललं माहिती, किती फायदा झाला. पण घरातल्यांनी काढून टाकलं, तू करायचं नाही ध्यान म्हणून.
घरातल्यांना कळतं का ध्यान म्हणजे काय? त्यांना बघवत नाही ना. असे पण लोक आहेत. तर त्यांचा फ्लॅट सुद्धा झालाय माहितीये. पण नाही, घरातल्यांना कुठं पटतं, नाही ध्यान नाही करायचं, तू ते काय सारखं लावून बसायचं नाही. काढून टाकलं त्यांना ग्रुपमधनच, 2दा-3दा उडवलं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं घरच्यांनी. राजेश लोंढे 27 मिनिटं. बघा आता हे मी प्रत्येकाचा रेकॉर्ड दाखवत नाही, पण याच्यामध्ये 200 आवर्सच्या वरती पण गेलेले आहेत. तर इथे जेव्हा तुम्ही येता ना, आता मी लर्नर मध्ये गेलीये, पण तुम्हाला व्हिडिओ इथे ओपन होतात. हे असे व्हिडिओ असतात, 21 दिवसाचे आहेत बघा. 21 दिवसाच्या कोर्सचे हे व्हिडिओ आहेत. त्यामुळे काही नाहीये, म्हटलंय पण नाहीये असं म्हणू नका. जे नाहीये ते काही गरज नाही, परत परत दुसऱ्या कोर्सच्या दिवशी आलेलंच आहे. तर हे करण्यासाठी व्हिडिओ हे 21 दिवस बघितले पाहिजे, म्हणजे 21 तास तरी काढले पाहिजेत. पण याच्यात जे हे आहे टेक्निक्स आहेत, त्याला मात्र तुम्ही बरंच वापरलं पाहिजे ना. टेक्निक्स ते हृदय मेडिटेशन जे आहे, चित्र मेडिटेशन आहे, ते तुम्ही वापरलं पाहिजे. मग आता मला सांगायचंय की हृदय मेडिटेशन जे आहे, 1 मिनिटाचं हृदय मेडिटेशन आहे. मग हृदय मेडिटेशन किती सोपं आहे. ओके डावा हात हृदयावर ठेवायचा आणि फक्त ओके सॅटर्डेला म्हणायचं. भेटू. चालेल. टाकी ओके मॅडम म्यूट करा. फक्त ती गोष्ट झाली म्हणायची. तर आता कोर्स सुरू करताना हृदय मेडिटेशन साठी काही 2-3 गोष्टी काय हवेत ते संकल्प लिहिले पाहिजेत. आता चित्र मेडिटेशन मध्ये पिरॅमिड, पिरॅमिड चित्रातनच निर्माण झालेलं आहे, लक्षात घ्या. आणि आज आपण बघतो इजिप्तचे पिरॅमिड सुद्धा रा मध्ये लॉक 1 मध्ये रहस्य त्यांनी सांगितलं की हे आम्ही कसे पिरॅमिड, जे काही विषुववृत्तीय ऍक्सिस आहे त्यावर ते सगळे आहेत. त्याचे हे जे अपेक्ष आहेत त्या पिरॅमिडचे, ते बरोबर त्या ताऱ्यांच्या खाली आलेत. आणि आजही आश्चर्य करतात की कुठे टेक्नॉलॉजी त्यावेळेला होती. एवढं सायन्स, जिओग्राफिकल, पृथ्वीचं ताऱ्यांच्या खाली कसं या लोकांनी मिळवलं. तर ती लोक म्हणतात आम्ही चित्र काढलं, चित्र, नंतर मटेरियल आणलं आणि चित्र व्हिज्युअलाइज करून ते पिरॅमिड उभं केलेत. म्हणजे बघा इथे प्रूफ येते लॉक 1 मध्ये की जे आपण केव्हाच आपण वापरतोय, शिकतोय. आणि तुम्हाला सांगितलं चित्र जमवा, फोटो जमवा. उदाहरणार्थ आता संकल्प पेरायचे, उदाहरणार्थ मला घर हवंय, घराचं चित्र पाहिजे समोर, आणि तसेच्या तसे फ्लॅट झाले. बुक करून आल्यावर खाली लोकांनी बघितले, अरे आपण जे बघितलं चित्र तेच आहे. माझं फार्म हाऊस काय, माझा हा पूर्ण प्रोजेक्ट काय, आमचा सगळं यानेच झालाय ना. जागा काय, ज्ञानकुंज काय, लक्षात घ्या. आणि हे झालेलं आहे तुमच्या साधकांचं पण. गाड्या झाल्यात, घरं झाली, फ्लॅट झालेत. मग चित्र आपल्याला मेडिटेशन साठी फोटो जमवले पाहिजे, किंवा इंटरनेटवरनं चित्र हवी तुम्हाला, गाडी हवी, गाडीचा रंग ठरवा, मॉडेल ठरवा, ते चित्र जपून ठेवा. मोबाईल मध्ये एक फोल्डर करा, चित्र मेडिटेशन, ते ठेवा. घर हवे, स्वतःबद्दल आपल्याला हवे की सुखी समाधानी मी पूर्वीचे दिवस काढा, लग्नाचे, लग्नानंतरचे, लहानपणाचे, की ज्या फोटोवरून आपल्याला वाटतं की मी यावेळेला खरंच खूप सुखी होते. तो एक फोटो म्हणून चित्र मेडिटेशन करू शकता. मला मी अशी पाहिजे, वजन कमी हवंय. तुम्हाला जर शरीरावर, तुम्हाला जर रोगावर फोकस करायचंय ते ठेवा. निरोगी मी अशी होते, स्लिम मी अशी होते, तो फोटो काढा. ते इंटरनेटवरनं तशी चित्र काढा. मग हे चित्र मेडिटेशन पर्यंत फारसं कोणी गेलेलं नाहीये. काढले चित्र पण केलेलं नाहीये, व्यवस्थित केलेलं नाही. आणि व्हिज्युअलायझेशन साठी काय करायचंय, तर यावेळेला आपण 1 वर्ष घ्यायचंय. आज 2022 आहे, जुलै, 24 आहे 2024. तर आपण जुलै 2025 पर्यंतच या आता कोर्समध्ये महिन्याभराच्या करू. तर हा जुलै 2025 आहे, 25 येणार आहे. त्यामध्ये आपल्याला आयुष्यात काय काय हवे, 10 गोष्टी लिहा की मला जुलै 2025 पर्यंत या 10 गोष्टी हव्यात. त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ना आंतरिक, ते लिहा. आता याला रँकिंग केलं पाहिजे, कारण आपल्याला वाटत असतं हे हवं, हे हवं, आणि या 10 मधनं फक्त 3 सिलेक्ट करा. आणि ज्या वेळेला तुम्ही मग ते अनालिसिस कराल की मला 3च निवडायचे, मग मी घर घेऊ का गाडी घेऊ, मी घर गाडी घेऊ का नातू घेऊ,
मी घर घेऊ का मुलाचं लग्न घेऊ? या 10 गोष्टीमध्ये विचार करून करून महत्वाच्या 3च गोष्टी काढा. आणि या 3 गोष्टी होण्यासाठी पिक्चर तयार करायचे आपल्याला, व्हिज्युअलायझेशन. मग व्हिज्युअलायझेशनला 3 मिनिटं 4 मिनिटं दिली पाहिजेत. पण ते जो प्रोग्राम आहे, हे 3 बोटं चिटकवली की मी अल्फा फ्रिक्वेन्सीत जाईल. त्याला 1 महिना तरी सराव केला पाहिजे, लिफ्टची एक्सरसाइज करून. मग ते व्हिडिओ बघितले पाहिजे ना आता 4-5 तास आठवड्यात. व्हिडिओ रोज लावायचा व्हिज्युअलायझेशनचा. त्याच्यात म्हणायचे 3 जेव्हा बोट मी चिटकवते त्याला मी अल्फा फ्रिक्वेन्सीत जाते. माझी 3 बोट चिटकवतात तेव्हा मी अल्फा फ्रिक्वेन्सीत जाते. आता मागच्या आठवड्यात सुद्धा मला मनीषा मॅडमनी सांगितले, आपल्या मनीषा तामाणे मॅडम, तुम्ही शेअर करा मॅडम मागचा अनुभव, 3 बोटांनी काय केलं ते जरा करा शेअर, मी बोलते. मग मॅडम करतात, मनीषा मॅडम करतात म्हणून रिझल्ट येतात. मनीषा मॅडम सांगाल का जरा अनुभव, 3 बोटांनी तुम्ही मला परवा काय म्हणत होता, आहात का तुम्ही? माधुरी मोहिते, तुम्ही काय हात वर केलाय? मनीषा तामाणे मॅडम आहात का नाही? आहे मॅडम आत्मानंद. हा बोला ना जरा, व्हिडिओ करतात सुरू. तुम्ही मला परवा काहीतरी म्हंटलात ना, का नाही म्हणालात? 3 बोट चिटकवली आणि काय केलं? म्हणाले मॅडम आत्मानंद. हं. अं, काय खोकला बोलतो येतोय? मॅडम हं? थोड्या राहू दे वेळाने ना, बोलतो, खोकला हा येतो. नंतर बोला, राहू दे, नंतर बोला. माधुरी मोहिते मॅडम हात का वर केलाय? नंतर बोला मॅडम. माधुरी मोहिते, हात काय चुकून वर झालाय का? बोलायचंय तुम्हाला? हो मॅडम, चुकून केलंय मी ते. हा बरं ठीक आहे. तर हे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ना 3 बोटांपर्यंत गेलं पाहिजे, तर ते खरं जिंकलात तुम्ही. 3 बोट चिटकवली की सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पार्किंगला जागा मिळाली पाहिजे. मी बरेच उदाहरणं दिलीत माझी. मी शिकतानाही मी रोज रोज करायची. आणि ह्यानी काय होतं तुम्हाला सांगते, की ह्याने जे काही डेव्हलपमेंट होणार आहेत ना ब्रेनच्या आणि हृदयाच्या, त्या असेन्शन साठी नेणार आहेत आता, म्हणून हा कोर्स परत काढलाय. खरं रहस्य सांगते तुम्हाला. कारण जेवढं आपण व्हिज्युअलायझेशन करू तेवढं त्या व्हिज्युअलायझेशन पॉवरनी असेन्शन लवकर होणार आहे आपलं. जसं आपण लाईट बिंग करतोय, म्हणून हृदयाची पण पॉवर वाढवली की हृदय चक्र ओपन होणार आहे. त्या हृदयातला 6वा सिक्रेट कप्पा जो आहे, सगळे सोलर फ्लेअर जे येत आहेत ते हृदयावर येत आहेत. ते कार्य करतायत त्यांचं त्यांचं ध्यान करताना. मग ज्या वेळेला हृदय मेडिटेशन 1-1 मिनिटांनी आपण करणार आहोत, त्या वेळेला हृदयाचा जो ऑरा आहे, स्पंदन बाहेर आपण फेकणार आहेत. समजा आता माझी हृदयाची स्पंदनं 1 मीटर पर्यंतच जात आहेत, तर हृदय मेडिटेशन करून करून 5 मीटर पर्यंत जाणार आहेत. आणि मी सांगते, मी हृदय मेडिटेशन फारसं इतकं केलेलं नाही, पण ह्या हृदय मेडिटेशननी एकदा तुम्ही कशा फ्रिक्वेन्सीत जाणार आहे, मग नंतर तुम्हाला करायचीच गरज राहत नाही. तुम्ही ज्या वेळेला हे टेक्निक प्रॅक्टिस म्हणून करता, त्यावेळेला तुम्हाला हृदय मेडिटेशन करायची गरज राहत नाही. मनात आलं की इच्छा पूर्ण होतात, मनात आलं की इच्छा, आणि हे सगळं अनुभवलंय तुम्ही. परत तुम्ही खाली जाता, परत त्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीला राहत नाही. आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी जेवढी हायर असते तेवढे बदबद रिझल्ट आपल्या आयुष्यात येतात. मग परत परत तुम्ही नॉर्मल याला जाता, म्हणून ही गरज राहते. मग हृदयाची ती जी पॉवर कमवलेली असते ना, समजा 8 दिवस तुम्ही आता हृदय मेडिटेशन केलं, 8 दिवसानंतर पुढचा आठवडा खूप छान जाणार आहे. तुमच्या मनात आले की इच्छा पूर्ण होणार आहे. पण त्याच्यानंतर पुढचा तिसरा जो आठवडा असतो ना, ते नाही होत. कारण परत तुम्ही जैसे ते त्या नॉर्मल विचारांना येता. हृदय मेडिटेशन सोडलेलं असतं. हृदयाची पॉवर 8च दिवस वाढवलेली असते, ती खाली घसरते. जर खूप करून वाढवली, विचारांवर कंट्रोल आला, की हृदयाची पॉवर खाली येत नाही, लक्षात घ्या. आणि आपण बघितलं हृदय चक्राचा तो व्हिडिओ, चक्र मेडिटेशनचा सगळ्यांनी बघा, रेकॉर्ड टाकलेलं आहे, की केव्हा आपली संकल्प शक्ती ही हृदयातच असते. हृदय चक्र चांगला असेल तर संकल्प शक्ती चांगली असते.
आणि आपण ह्याच्यासाठी टेक्निक वेगळे वेगळे करतो की ध्यानच केलं पाहिजे असं काही नाहीये. वेगळ्या वेगळ्या ह्यानी सुद्धा आपण ती संकल्प शक्ती वाढवू शकतो. संकल्प केल्याने सुद्धा आपण वाढवतो. मग हृदय चक्राला छोटी छोटी वाक्य घ्यायची की मोलकर्णीने मला गुलाबाचं फुल दिलं, कोणीतरी मला मस्त सुगंधी फुलं दिली, कोणी मला पर्स दिली, काय हवं ते, मला वडापाव खायला मिळाला. अशी छोटी छोटी वाक्य घेऊन हा कोर्स करताना तुम्ही केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या पाहिजे. एकदम मला गाडी हवी असं नाही का घेऊ हृदय मेडिटेशनला. ते चित्र मेडिटेशनला घ्या. जे चित्र आहे ती चित्र मेडिटेशन. हृदयाची इच्छा, जसं हृदय मेडिटेशन हरवलं की लगेच मिळतं. हरवलं की मिळतं. किल्ली सापडली नाही, कागदपत्र सापडले नाही, लगेच वर्क होतं ते. नुसतं करायचं अवकाश की होऊन जातं. अशा गोष्टी तुम्हाला जर काही सापडत नसेल तर करा, पण थोडस सुरुवात छोट्या गोष्टींनी करा की लगेच मला आज चहाचा कप कोणीतरी दिलाय असं करा. आणि मग 2-3दा अशा गोष्टी अनुभवास येईपर्यंत तेच करायचं. जोपर्यंत ती गोष्ट होत नाही त्यावर करतच राहायचं, सोडून नाही द्यायचं. हृदय मेडिटेशन दिवसाला 25-30 वेळा झालं पाहिजे, लक्षात घ्या. चित्र मेडिटेशन 4 वेळा झालं पाहिजे आणि व्हिज्युअलायझेशन 2 वेळा झालं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन सकाळी झोपताना आणि रात्री, सकाळी उठलं की आणि रात्री झोपताना 2 वेळा खूप छान झालं पाहिजे. आता ही व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तो जो लिफ्टचा व्हिडिओ आहे तो करा, रोज करा आणि हे 3 बोटांचा प्रोग्राम करूनच टाका. आणि मग बघा महिन्यानंतर किती सुंदर तुमचं हे वर्क व्हायला लागेल. ह्याच्यात मॅग्नेटिक पॉवर आहे, नुसती अशी 3 बोट सहज नाही घेतलेली. आणि तो प्रोग्राम केला की होतच होतं वर्क. मग नंतर काही लिफ्ट एक्सरसाइज, व्हिज्युअलायझेशन, पिक्चर करावं लागत नाही. डोळे मिटायचे, 3 बोट करायची, होती बस, गोष्ट घडते. या गोष्टी आहेत. तर आता कोणाला काही शंका आहे का? माझ्या परीने मी सगळं सांगितलंय. तुम्हाला काही शंका आहे, सूचना आहेत का? आपण असं करू, तसं करू. मी काही घेणार नाही, मी व्हॉट्सअपवर सांगणार आहे तुम्ही कशा पद्धतीने हा आठवडा काय करा, किंवा हृदय मेडिटेशनला काही गोष्ट घेतल्या तुम्ही शेअरिंग करायचंय. हा मनीषा मॅडम बोला, व्हिडिओ सुरू करा. हा, मॅडम, मॅम आवाज येतोय? हो येतोय. हा, मला हे सांगायचं होतं की आम्ही पाठीमागच्या 1-1.5 महिन्यामध्ये खूप काही हार्ट मेडिटेशन आणि 3 बोट अशी चिटकवून की त्यातल्या मी 2-3 गोष्टीच्या महत्वाच्या मोठ्या घडल्यात, त्या मी तुम्हाला सांगते. आमच्या शेतामध्ये आम्ही 2 ठिकाणी धना पेरला होता, म्हणजे कोथिंबीर पेरली होती. हे केलं होतं. मग ते जेव्हा व्यापारी न्यायला आलेले, ते मी लिहिलेलं सगळं की मला काय पाहिजे, कशी पाहिजे, किती किमतीत विकली गेली पाहिजे आणि किती पैसे मला त्याच्यातून अर्निंग पाहिजे, असं मी लिहिलं होतं. मग ज्यावेळेस जेव्हा मी डील करण्यासाठी गेलो होतो, तर त्यावेळेस मीच गेले होते, माझे मिस्टर पण नव्हते आणि होते, सासूबाई होत्या. तर मी जेव्हा गेले त्यावेळेस आधी 2 दिवस खूप कोथिंबीरला बाजार होती आणि आम्ही ज्या दिवशी गेलो, व्यापारी आले त्यावेळेस तर 4,000 रुपये कोथिंबीरीला बाजार होती. तर मग मी 3 बोटं कंटिन्यू चिटकून ठेवले होते, पाठीमागे हात ठेवले होते. ते व्यापारी माझ्याशी बोलत असताना, आणि मी जी एवढी मनामध्ये किंमत ठरवली होती, तर तेवढ्याच किमतीला 1,72,000 रुपयाला आम्ही 55 गुंठे, जो 17 किलो धना पेरला होता, तेवढ्या धन्याचे पैसे आम्हाला मिळाले आणि 2 लाख, 2.25 लाख रुपये व्हावे म्हणून. पण मी जेवढं लिहिलं होतं तेवढंच झालं आणि अगोदर जेव्हा लिहिलं त्यावेळेसची ती प्राइस होती आणि नंतर अचानक बाजार वाढल्यामुळं असं वाटलं होतं की पैसे वाढून मिळावेत वगैरे म्हणून. तर त्या व्यापाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या जुड्या जास्त निघाल्या, काढून नेल्यानंतर. तर त्यांनी पुन्हा 15,000 रुपये मला रिटर्न परत पाठवले मिस्टरांच्या खात्यावर. आणि दुसऱ्या वेळेस आम्ही नवीन जमीन आता घेतली. मी मागे शेअर केलं होतं की जमिनीची खरेदी केली 35 गुंठे म्हणून. जमिनीमध्ये आम्ही पहिल्यांदाच पीक केलं धन्याचं, कोथिंबिरीचं. तर तिथे सुद्धा मी लिहिलं होतं की आमच्या नवीन क्षेत्रामध्ये जी कोथिंबीर पेरली आहे ती खूप चांगली आली आहे, खूप
सगळं शेत जे आहे हिरवेगार दिसत आहे. आणि त्या शेतामध्ये व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याने एवढ्या एवढ्या किमतीला तर तर तो धना 71,000 रुपयाला त्यांनी घेतला होता. तर तो साधा होता, आपला महाराष्ट्रीयन धना. तर तो 71,000 रुपये त्यांनी आम्हाला त्याचे दिले होते. तेही मी 3 बोट अशी करून तर तोही मला खूप चांगला रिझल्ट आलेला. त्याच्यानंतर आम्ही आता जिथे तो फ्लॅट पाहायला म्हणून आलो आणि लगेच बुक केला मी. म्हणजे त्यांना मी इसार वगैरे दिला. तर सगळ्यांनी इथे 1 BHK जिथे जिथे फ्लॅट घेतलेत, माझ्या पोलीस खात्यातले जेवढे लोक ओळखीचे आहेत, सगळ्यांना विचारलं मी किती भाडं वगैरे असतं. सगळ्यांनी सांगितलं 6,000 रुपये, 6,500 रुपये असं भाडं आहे. तर मग मी ठरवलं होतं की मला 5,000 रुपये भाड्यामध्ये हे मिळालं, फ्लॅट भाड्याने मिळाले दरमहा. तर तो 4,500 रुपये, 500 रुपये त्यांना मेंटेनन्स साठी द्यायचे, असं 5,000 रुपये भाडेप्रमाणे आम्ही हा फ्लॅट भाड्याने घेतला. आणि डिपॉझिट पण खूप कमी घेतलं त्यांनी, 10,000 रुपये. तर वर्षभरासाठी हा एक मला लागलेला नवीन एक जॅकपॉट, की तो मी प्रत्येक वेळी अशी 3 बोट सांगत असते, करत असते स्वतः. बऱ्याच ठिकाणी असं घडलंय, पिकांना पण क्लायंट वगैरे आले किंवा काय, किंवा मला आता जेव्हा सुट्टी घ्यायची होती तेव्हाही मी साहेबांसमोर गेले. त्यावेळेस अगोदर की बाबा एवढी कुठं सुट्टी घ्यायची असते का, मूल तुमचं 18 वर्षाचं झाल्यानंतर होईपर्यंत तुम्ही कधीही घेऊ शकता. मला बालसंगोपन रजा घ्यायची होती, तर ती गेल्या वर्षी आणि ती या वर्षी मला जून मध्ये मिळाली. तर त्यावेळेस पण मी अशीच 3 बोट जुळूनच, म्हणजे एका बोटाची अशी मुद्रा करून दुसऱ्या बोटाने अर्ज लिहिला होता आणि सिग्नेचर पण तशीच केली होती धरून. आणि मग साहेबांसमोर गेली त्यावेळेस तरी पण ते देत नव्हते, पण माझं कंटिन्यू मनामध्ये चालू होतं की साहेब तुम्ही खूप ग्रेट आहे, मी सगळी कामं करेल, असं करेल, तसं करेल, मला सुट्टी द्या, मला खूप नीड आहे वगैरे. आणि सरांनी मला सुट्टी दिली आहे. आणि 5 दिवस होती. तर तो एक मला खूप मोठा आनंद झाला होता, की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. कारण 1 महिना सुट्टीवर जाणं, मी सर्वांचे पगार करते, 1 महिना सुट्टीवर जाणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि एका पोलीस स्टेशनच्या लेवलला एखादा काय म्हणतात ना, टेबल वर्क करणारी लोक जर सुट्टीवर गेली तर बाकीच्यांची खूप, म्हणून माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. तर खूप खूप धन्यवाद मंगल मॅम. खूप साऱ्या टेक्निक मी अनुभवते. आज सकाळी नवीन एक टेक्निक मी केली आणि त्याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय की बस सांगूच नको, असा रिझल्ट आलाय. सकाळी नेहमीप्रमाणे 4 वाजता उठले. कोणतं मेडिटेशन करायचं म्हणून मी संभ्रमात होते, पण ठरवलं की स्वतःच मेडिटेशन करायचं. वेबसाईट वरचं ध्यान पण नंतर करायचं, आयुष्य बदलाचा भाग 1. आणि स्वतःच मेडिटेशन करायला बसले आणि नकळत माझ्याकडून श्वासावर एवढं कंट्रोल झालं. आणि त्या श्वासाच्या कंट्रोलमध्ये मी 2 गोष्टी अशीच नकळत, पृथ्वी मुद्रा अगोदर केलेली. मला मी पंचतत्व केलं ना, तर त्याच्यामध्ये मला पाय दुखतात म्हणून मी अचानकच मला असं हे झालं स्वप्नामध्ये किंवा काय झालं, मंत्राचा कंटिन्यू तू जप कर, कमीत कमी 10 मिनिटं. आपल्याला तर मॅडमनी सांगितलं 11 वेळा करायचा सिनियर साधकांनी. तर मी म्हटलं माझा जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी करणार पृथ्वी मुद्रा आणि लम ह्या मंत्राचा जप. तर मोजून 10 मिनिटं मी लम हा मंत्र वर कंट्रोल केलं ना, म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिल आणि राईट नॉस्ट्रिल कोणती चालू आहे ती बघितली. झोपेतून उठल्या उठल्या मी मला जे पाहिजे ते कंट्रोल करून श्वास घेऊन पूर्ण विष बोलले. तर आज 2 जॅकपॉट लागले. ज्या बाबतीत बोलले, एका व्यक्तीचा मेसेज आला, त्यांनी मला
त्यांना जो जॅकपॉट लागलाय तो पाठवला आणि त्यांच्यातर्फे माझं काम होणार आहे. त्यांचा स्वतःहून फोन आला, जे की मागचे 2 महिने मला त्यांचा फोन कधीच आला नव्हता. आज अचानक आला आणि ताई हे तुमचं काम करायचंय आपल्याला, तर त्याच्यासाठी ही प्रोसिजर. तर हे मला त्यांनी सांगितलं. तर ही 2 माझी महत्वाची आज ही कामं झाली. तर अचानक माहित नाही कसं आलं ध्यानामध्ये, स्वप्नातच आलं थोडक्यात. आणि मग मी ते कम्प्लीट केलं. तो म्हणजे खूपच सर्वांना खूप खूप थँक्यू. आज नेहमीप्रमाणे सगळेच उठले असतील हेही मला जाणवलं. प्रत्येक जण ध्यान करतायत हेही मला जाणवलं. आणि मेसेजची वाट पाहत होते मी सगळं झाल्यानंतर 6 वाजता, की कुणाकुणाचे मेसेज येतात ते ग्रुपवर, की आज आम्ही ध्यान केलं वगैरे म्हणणार. त्यांचे मेसेज मी पाहिले. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच मंगल मॅम. तुम्ही ह्या टेक्निक्स खूप खूप शिकवल्यात आणि त्या मी पुरेपूर वेळोवेळी जिथे जिथे त्या इम्प्लिमेंट करायच्या तिथे करते आणि त्याचे 100% मला रिझल्ट येतात. मी आज चक्रध्यानाचा अनुभव टाकलाय. त्याच्यामध्ये तर मला मागच्या महिन्यामध्ये लागलेले सगळे जॅकपॉट त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत. सर्वांनी आवर्जून अनुभव कथन ऐकावं, वाचावं. आणि थँक्यू सो मच मॅम. लव्ह यू लॉट. लव्ह यू लाईक यू धन्यवाद रिस्पेक्ट. मॅडम. मी अजून काही बघितलं नाहीये ग्रुप चक्र ध्यानाचा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि अभिनंदन. मला कळलंय तुम्हाला कुठला जॅकपॉट लागलाय. तुम्ही सांगण्याची गरज नाही, पण तुम्हाला तो डिक्लेअर झाला की तुम्ही ग्रुपला सांगा. पण मला कळलंय. थोडस असं सांगते की मनीषा मॅडमनी जे आज अनुभवलं स्वतःहून, काय मेसेज आला म्हणा, काय हे सुरू होणार आहे आता, लक्षात घ्या. म्हणून स्वतःहून स्वतः 10 मिनिटं तरी ध्यान करण्याची गरज आहे. आणि हे जर तुम्ही ग्रुपला सांगितलं तरच पुढे जाणार आहे, हे सुद्धा मी सांगते. तुम्ही ग्रुप पासून काहीही रोखलं, तुम्ही पुढे जाणार नाही. तुमचं जे काम होत आलेलं आहे त्याला अडथळे येणार. हे लिहून घ्या. कारण हे सगळं सायन्स आहे. हे तर मनीषा मॅडमनी आता लगेच सांगून मोकळ्या पण झाल्या. आणि हीच अनुभूती घ्यायची आहे स्वतःच्या स्वतः ध्यानाची. 10 मिनिटं का होईना स्वतः करा, नंतर हवं ते ध्यान करा. तर हे एक महत्वाचं. आता दुसरं म्हणजे मनीषा मॅडम नाही मला सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचंय. मनीषा मॅडमनी आज त्या ज्या काही म्हणतायत, बीजमंत्र म्हटले, त्याचा हा रिझल्ट नाहीये. तर आज त्या गोष्टीसाठी त्यांनी जे जे केलेले त्याचा एकत्रित रिझल्ट आहे. काही वेळेला असं वाटतं आपल्याला की आपण हे केलं म्हणून काम झालं. तसं नसतं ते. हे अक्युम्युलेशन्स असतं. जे जे केलेलं आहे ते काम होण्यासाठी त्या सगळ्याचा एकत्रित रिझल्ट असतो. तर हे एक महत्वाचं. आणि बीजमंत्र मात्र कोणी म्हणू नका मॅडम, तुम्ही सुद्धा म्हणू नका. कारण तुम्हाला सांगते खूप डेंजरस त्याचे रिझल्ट येऊ शकतात. तर अजून ती लेवल आलेली नाहीये जास्त बीजमंत्र म्हणण्याची. आणि शक्यतो जास्त म्हणू नका. 20 मिनिटं तुम्ही म्हटले खूपच झालं. तर हे कोणी करू नका त्यांनी सांगितले म्हणून. आणि मनीषा मॅडम तुम्ही पण करू नका. कारण मी बोललेले नाही आहेत त्यांनी काय होतं. फक्त सांगून ठेवते तुम्हाला. ज्या वेळेला तेवढी लेवल येईल त्यावेळेला ते केले तर हरकत नाहीये. पण तरी सुद्धा त्याची तोट्याला आपण का ओपन अप व्हायच. दुसरे एवढे टेक्निक आहेत. आता मला सांगा, 3 बोटांचं टेक्निक तुम्ही कुठे शिकलात का? तुम्ही ते रोंडाचं पुस्तक बघितलं, सगळे कोर्स केले. हे 3 बोटांचं कुठं नाही. टेक्निक आहे का? नाही. हे काही रिसर्च मधनं मी करते की अंगठा म्हणजे काय, पहिलं बोट म्हणजे काय, तिसरं बोट म्हणजे काय, हे माझ्या रिसर्च मधनं, माझ्या आकलन शक्तीने मी काही कॉम्बिनेशन्स करत असते. त्यामुळे तुम्ही रिझल्ट सांगणं हे माझ्या रिसर्चला सुद्धा, मला सुद्धा एक कळवणं गरजेचं असतं काही या गोष्टींच, की येस यांनी रिझल्ट येतात. त्यामुळे ते जर तुम्ही मला कळवलं तर अजून मलाही पुढे जावंसं वाटतं. तर हा जो 3 बोटांचा आहे तो माझ्या माझ्या ह्याच्यातनं तो झालेला आहे. आणि एवढं व्हिज्युअलायझेशन आणि एवढं अल्फा लेवलला जास्त 3 बोटं चिटकवले की आपण जाणार आहे प्रोग्राम केला तर. आणि इतकं पटकन होतं ना ते, म्हणजे कार चालवता चालवता आपण 3 बोटं चिटकवली, कार हवी तिथे पार्क करायची बघितली ना, तर ती 3 बोटं आपल्याला ती जागा देतात. आपल्यासमोर ती माणसं मागं घेतात कारण आपल्याला जागा देतात किंवा काढतात कार. इतकी ट्रिमेंडस शक्ती आहे. आपण जर 1 महिना हा प्रोग्राम केला तर लगेच काही कोणाचं वर्क होत नाही. आणि मला नाही वाटत 1-2 व्यक्ती सोडल्या
तर 3 बोटांपर्यंत कोणी आले, की जे मनीषा मॅडमनी मला परवा सहज बोलता बोलता सांगितलं आणि मग मला कळलं, अरे चला मॅडम आले या लेवलपर्यंत. तर धन्यवाद मॅडम तुमचे. तर हे एक अनुभव आणि मनीषा मॅडमचं एवढंच नाही, खूप काही मनीषा मॅडमला मिळालेलं आहे. तर अभिनंदन तुमचं. तर हे एक झलक झाली आणि हे सगळे व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर, तर सर्वांनी बघून घ्यावेत ते. आता शंका कोणाला असतील तर विचारा. शंका असतील तर विचारा, नाही तर मला जे काही आता मी काय करणार आहे, तुम्ही आधी मला मेसेज पाठवायचा आहे. मी ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. काही 2-3 लोकांना मी सांगितले नाही, तुम्ही रिझल्ट लिहून द्या आधी तुमच्या ह्याचे. आणि तुम्हाला जर आपल्या या टेक्निकने आला नसेल तर मलाही तसं सांगा. म्हणजे काही सांगितलंच पाहिजे नसं काही नाही, टेक्निकने आला. कारण केव्हाही रिझल्ट सांगताना मी किती वेळा 3 बोटं चिटकवली, मी किती वेळा हृदय केलं, मी किती वेळा चित्र, हे सांगणं गरजेचं असतं. काय रिझल्ट आले त्याबरोबर किती वेळा केलं हेही महत्वाचं. आणि तुम्ही तसं केलं नसेल तर तसंही सांगा मला. तर काहींनी मोकळं सांगितलं, नाही मॅडम मी काही केलंच नाही. मग ठीक आहे, मी जॉईन करून घेतलं त्यांना, पण गॅरंटी घेतली की आता वेळ देणार आहात. तसं मला तुम्ही मेसेज पाठवायचे, मी जॉईन करून घेईल. आणि एकदा आता उद्या पर्यंत हे ग्रुप करून झालं, मी जास्त वेळ थांबणार नाहीये. आणि मग आपण सुरू करायचंय. 4 तारखेपासून सुरू करू आपण. पण तवर एक ग्रुप जॉईनिंग साठी तुम्हाला करायचं असेल, तुम्ही वेळ देणार असाल तर मेसेज टाका. आणि तर अजून काही शंका असेल तर विचारा. कोणाला काही शंका आहे का? नवीन साधक कोणाला शंका आहे का? काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मीटिंग झालेली आहे आपली. चला मग, तुम्हाला शंका नाही तर मी बंद करते.